तर मी तुमच्यासाठी लढणार असा शब्द सुप्रिया सुळे यांनी दिलेला आहे। मी शब्द देते तुमच्या मुलाला न्याय मिळवून देणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर जितेंद्र आव्हाड हे देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी वैभवी देशमुख यांनी देखील केलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी सर्व माहिती जाणून घेतलेली आहे, सर्व घटनाक्रम जाणून घेतलेला आहे। नेमकं कसं काय घडलं या संदर्भात कुटुंबियांशी त्यांनी बातचीत केलेली आहे। तर त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड आणि बजरंग सोनवणे हे देखील यावेळी उपस्थित आहेत। तर फरार आरोपी सापडेल असं वाटत नाही असं वक्तव्य क्षीरसागर यांनी केलेलं आहे। आमचा पोलिसांवर विश्वास नाही असं वक्तव्य देशमुख कुटुंबियांकडून करण्यात येत आहे। अपहरणाच्या दिवशी मी माझ्या मुलाची वाट पाहत होते असं देखील संतोष देशमुख यांच्या आईने म्हटलेलं आहे। आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी देखील देशमुख कुटुंबियांकडून करण्यात येते। सध्या सुप्रिया सुळे मसाजोगमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांनी सांत्वनपर भेट घेतलेली आहे देशमुख कुटुंबियांची। कृष्णा आंधळेचा सीडीआर का काढत नाही असा सवाल सुप्रिया सुळे यांनी देखील विचारलेला आहे। तर प्रत्येक आरोपीवर तब्बल 9 ते 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती वैभवी देशमुख यांनी सुप्रिया सुळे यांना दिलेली आहे। अशोक सोनवणे त्यांनी म्हणजे एक सरपंच असल्यामुळे माझ्या पप्पाला सांगितलं की इथं असं असं झालंय तुम्ही या। आणि माझे वडील असे होते की गावात छोटं जरी भांडण झालं ना तरी ते कोणाचं असो मिटवायचे। त्या दिवशी ते तिथं गेले तर त्यांनी माझ्या वडिलांना पण मारलं। मग हातापायी झाली। मग गावकऱ्यांना वाटलं की आपल्या सरपंचाला सुद्धा हे इथे येऊन का मारतात, म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्यावर हातापायी झाली। मग त्या दिवशीच त्यांची ओळख झाली आणि मग त्या दिवसापासून आता भेटायला पप्पा लातूरला येत होते आमच्याकडे। मग येत असताना त्यांनी एकदा दोनदा गाडीच्या पाठीमागे पण आले आणि ही घटना मग 9 तारखेला त्यांनी हे केलं। मग गाडीच्या पाठीमागे तुम्हाला काय माहिती नव्हतं? नाही, फॅमिलीला काहीच माहित नव्हतं। आता म्हणजे हे असं निघतंय की म्हणजे त्यांनी 6 तारखेपासून ते त्यांच्या मागेच होते। आरोपी जे होते का पुढे त्या 2 गाड्या होत्या पकडताना किडनॅप करत, त्याच्यातली एक गाडी सुद्धा आणखी नोटीसवर सोडून देतात माणसं। ज्यांनी आरोपी पळविले त्यांची ते डॉक्टर फॅमिली त्यांना सुद्धा नुसती नोटीस दिली पोलिसांनी। असं कसं सीआयडी ऑफिस मध्ये त्याला जो घेऊन आला माणूस त्याला चौकशीसाठी नाही बोलवलंय? हा, जो माणूस त्याला सोडायला आला त्या दिवशी धनंजय देशमुखला जो माणूस सीआयडी ऑफिस मध्ये आला होता घेऊन, त्या दिवशी धनंजय देशमुखला धमकी दिली होती। सीआयडी ऑफिस मध्ये धमकी दिली होती। सीआयडी ऑफिस मध्ये धमकी दिली होती। कोणी आहे आमच्या गावा शेजारच आहे तिथलंच। मग त्याला काय त्याच्यावर ऍक्शन नाही घेतलं? नाही। तर गावाच्या प्रमुखावरच जर ही वेळ येत असेल तर सामान्य लोकांचं काय असा प्रश्न जो आहे तो वैभवी देशमुख यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। संतोष देशमुख यांच्या आईची, पत्नीची आणि मुलीची भेट सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आहे आणि यानंतर आता त्यांच्या भावाची भेट त्या घेत आहेत। कुटुंबियांशी त्यांनी चर्चा केलेली आहे, अनेक सवालही त्यांनी उपस्थित केलेले आहेत। तर या कुटुंबाची सुरक्षा वाढवावी अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे।